स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल वन बाउन्स इनटू द फॅन्स. सीमारेषे पलीकडे विनायक झेंडेच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग बीपीएल चौकार. बॉलवर 4 धावा. विनायक झेंडे फुललेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे अगदी काव कॉर्नर रिजन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. मोरिया 11 टीमने पहिला सामना गमावला होता आणि मच्छिंद्र राणा टीमने पहिला सामना जिंकला. त्यामुळेच एकीकडे कॉन्फिडन्स असेल, दुसरीकडे अगदी सामना जिंकण्याची उत्सुकता असेल. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी ओमजी सिंगच्या बॅटमध्ये येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. मिस्टर गौरव ठरलाय. गौरवला मॅन ऑफ द मॅच देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल आणि कॅच सेकंड एटीएम मध्ये पकडला जातोय. कल्पेश पाटीलच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. दरम्यान मॅन ऑफ द मॅच गौरव ठरलाय. कल्पेश पाटीलच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय पहिला. ओमजी सिंग बाद झालाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर रुपेश बरमुके. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती रुपेश बरमुकेने. तो मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. येस, त्याच दिशेने जात असताना पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 13 बॉल मध्ये 40 धावा केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील धावा कराव्या लागतील. विराज पाटीलने जर एक हातामध्ये झेल पकडला तर निलेश पाटील गोठिवली यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. आणि त्यांनी उल्लेख केला की बेलापूर गावचा थॉमस डायस म्हणून त्यांची ओळख आहे. विराज पाटीलसाठी हे पारितोषिक असेल. एक हातामध्ये जर झेल पकडतोय तर निलेश पाटील गोठिवली जे गोठिवली 11 गोठिवली टीमचे कॅप्टन आहेत त्यांच्या वतीने दिले जाईल 1000चा कॅश प्राइज. तर डॉट बॉलची पण व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. स्विच हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट झालाय. विराज पाटीलने डायरेक्ट हिट केलाय आणि मागच्या मॅच मध्ये ज्याने 13 बॉल मध्ये 40 धावांचं योगदान दिलं होतं रुपेश बरमुकेला मात्र 0 परतावा लागेल. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते विराज पाटीलच्या माध्यमातून. दुसरा धक्का लागतोय मोरिया 11 टीमला आणि रुपेश बरमुके बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर विकेट प्राप्त होत असताना रोशन पाटील यांच्यासाठी विकी पाटील यांचे भाऊ यांच्या वतीने जर कॅच पकडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. पुन्हा एकदा संधी चालू आली आहे आणि काय घडलंय इथे मात्र सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा. मोरिया 11 टीम बॅटिंग करत असताना विकास बंद्रेचं षटक 11 धावा खर्च केलेत.
2 गडी बाद 11 धावा. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. ज्योतिताई पाटील असतील, उदयदादा म्हात्रे असतील, मनोजदादा म्हात्रे असतील, नागेशदादा पाटील असतील, मनोजदादा म्हात्रे असतील, या सगळ्यांच्याच उपस्थिती. विष्णुदादा म्हात्रे, प्रशांतदादा म्हात्रे, समीरदादा मानकासे, विनोद दिवेकर साहेब असतील, रोहिदास बंद्रे असतील, निलेश म्हात्रे असतील, कुंददादा म्हात्रे असतील, मिथुनदादा पाटील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि खऱ्या अर्थानं या रणसंग्रामाला सुरुवात झाली. टप्प्याच्या बॉलला भिरकावला, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल, फरार होईल आणि 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज रितेश मोरेच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. या टीमचा कॅप्टन आहे अतिश पाटीलने देखील कमाल केली. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना घातक खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली. अगदी दरारा आहे या खेळाडूचा. गोलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला ऑन ट्रॅक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून वेगाने येईल. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलाय? डायरेक्ट हिट झालाय की अगदी कुठला भाग स्टंपला हिट झालाय? सुदैव म्हणावं लागेल. कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही अंपायरने. म्हणजे 2 धावा कंप्लीट होत असताना विनायक झेंडे डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्लोज कॉल असू शकला असता. सुदैव म्हणावं लागेल. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना टप्प्याचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोचेल, पण दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केली जातील. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये असलेले ताळमेळ. 2 धावा मिळतील. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जाते. टीमची धावसंख्या 19-19 या आकड्यावर. 45-50 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण की मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमकडे बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे. या टीमकडे जतीन आहे, या टीमकडे आतिश पाटील सारखा खेळाडू आहे. प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होती, कमबॅक केलाय, वापसी केली आहे. हेच करावं लागेल, व्हेरिएशन दाखवावं लागेल. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. गोलंदाजी करत असताना तुमच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही फार महत्वाची असते आणि तेच केलं आतिश पाटीलने. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय, वापसी केली आहे. पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय. इथे फटका फसलाय, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. नो मॅन्स लँडची ती चेंडू लँड होईल. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. अप्रतिम असं आयोजन फ्लड लाईट मध्ये अगदी स्पर्धा खेळत असताना विराज पाटील आतिश पाटीलशी चर्चा करतोय. जर एका हातामध्ये झेल पकडला तर निलेश पाटील गोठ्युली यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. आज अनेक प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना बेलापूर प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली आहे, पण डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर क्रमांक संपली गेली दुसरी. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 11 धावा आणि या ओव्हरमध्ये आल्यात 9 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 20 धावा.
वरून पाहायला मिळते. पहिला बॉल व्हाईट बॉलचा, टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 45-50 पर्यंत मजल मारावे लागेल. मोरिया 11 टीमने पहिला सामना गमावलाय. प्रेशर मध्ये हा संघ असेल. फटका चांगला आहे. ऑन ट्राय केलाय क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. अगदी पायाने चेंडू अडवला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना विनायक झेंडेला जितका जास्त स्ट्राईक पासून वंचित ठेवेल तितका फायदा मात्र मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमला होईल. तोच प्रयत्न सुरू आहे. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग पण एलिव्हेशन नाही आहे. जतीन पाटीलने चांगला झेल पकडलाय. फलंदाजाला परतावा लागेल. रितेश मोरेच्या विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय टीम मोरिया 11 संघाला. फलंदाज आउट. गीत आपण जर पाहिलं तर प्रीत बंद्रे यांचं गीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः या गाण्याने वेड लावलाय आणि व्हिडिओ शूट करत असताना अगदी जेन्युइन म्हणजे जे भाविक असतात त्यांचा शूट करून हा व्हिडिओ बनवलाय असा प्रीत बंद्रेच्या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही पाहिला होता. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. प्रीत बंद्रे याच बेलापूर नगरीचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी ॲज अ गीतकार ॲज अ संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवलाय. अनेक मिलियन व्ह्यूवर्स प्रत्येक सॉंगसाठी असतं. विनायक झेंडे जास्त वेळ थांबू शकणार नाही. ही ओळख आहे माझी. ती ओळख मात्र या बॉलवर दाखवतोय. विनायक झेंडेच्या बॅटमधून येतोय पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. विनायक झेंडेच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करायलेत. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक धमाका. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. विनायक झेंडेच्या बॅटमधून येतोय लगातारचा दुसरा छक्का. मागच्या वर्षी फायनल मध्ये धडक मारली होती आतिश चॅम्पियनच्या माध्यमातून. विनायक झेंडे सात्विक फायटर्स टीम मध्ये खेळत असताना फायनल मध्ये धडक मारली होती. तोच खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी ऑफ ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे अगदी विकास बंद्रे येतील तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 37 ऑन स्कोरबोर्ड. 37 धावा दाखल करायला. धावसंख्येला आकार येतोय. या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. अजूनही एक षटक बाकी. या षटकामध्ये जर 10-12 धावा आल्या तर नक्कीच 50+ धावा होतील. आणि या 50+ धावा करणं इतकं सोपं नाहीये. मॅच कडवी असेल. आव्हान कडवं असेल. संघर्षबाई अशी स्पर्धा पाहायला मिळते. BPL चा थरार. नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा कॉल करतोय. दोन्ही टीम शिवार्थी फायटर्स वर्सेस नक्ष वॉरियर्स हे दोन्ही टीम कॅप्टन जॉईन होतील. मग या मैदानाच्या आतमध्ये विनायक झेंडे वर्सेस सातिश पाटील ही मॅच मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये फायनल मध्ये हे दोन खेळाडू पाहायला मिळाले. आयकॉन म्हणून विनायक झेंडे
मात्र अतिश पाटीलने मागच्या वर्षी चॅम्पियनशिप पटकावली होती. विनोददादा प्रतिष्ठान टीम मधून खेळत असताना चॅम्पियन झाला होता. आता आपण जर पाहिलं तर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम मध्ये खेळतोय. पहिला सामना जिंकला त्यावेळेस कॉन्फिडन्स असेल, पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर मोरिया 11 टीमचा कॅप्टन विनायक झेंडे अफलातून खेळ करतोय. टीमसाठी 37 धावा दाखल करावं लागलेत. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी कल्पेश पाटील येतोय. कल्पेश बाबूराव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. धावा इथे थांबवावा लागतील, धावांचा वेग कमी करावा लागेल आणि कुठलाही वेग कमी करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यकता असतं तर स्पीड ब्रेकर. तो स्पीड ब्रेकर लावावा लागेल. जर विनायक झेंडेची विकेट प्राप्त झाली तर नक्कीच स्पीड ब्रेकर लागेल, पण हा गाडी सुसाट आहे, ही गाडी आता थांबणार नाही. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न केला जातोय, चेंडू होतोय सीमारेषे पलीकडे. काय फट्स, कौतुक करावं लागेल. लाजवाब आहे फट्स पाहायला मिळते. तरुणांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी टॉप एज लागली होती. सिली मिडॉन रिजन मधून धावत अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पर्यंत मजल मारली होती. जर हा कॅच झाली असेल ना तर बीपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल झाला असता. षटकार आला. षटकारांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. आपल्या टीमसाठी योगदान करतोय आतापर्यंत विनायक झेंडे. 24 धावांचं योगदान दिलंय. 3 षटकार लगवलेत. एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, कल्पेशटा खाली आहे. कॅच पकडली जाते. विनायक झेंडेच्या विकेटचं पतन. मागच्या बॉलवर जरूर कॅच ड्रॉप झाली होती, आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवते आणि कल्पेशने शिकार केली आहे विनायक झेंडेची. आपल्या टीमसाठी तब्बल 24 धावांचं योगदान करून विनायक झेंडे परतलाय. धक्का क्रमांक लागतोय 4था. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 43. कल्पेशला मिळते सफळता. विनायक झेंडे बाद झाला. न्यू बॅटर चेतन आला. शेवटची अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे चांगला बॉल पडल्यानंतर बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये, अगदी डॉट बॉलची सांगता होतीये. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 43 धावा दाखल करावं लागेल. आपल्या टीमसाठी विनायक झेंडेने तब्बल 24 धावांचं योगदान दिलं. आपल्या टीमला अगदी चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं. 43 धावा इतक्या मोठ्या धावा नाहीत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अखोटप्याचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल वर समाधान मानावं लागेल. चांगलं कमबॅक, चांगली वापसी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केले कल्पेश बाबूराव पाटील या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग. 7 धावा खर्च केलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 44. 44 आकड्यावर. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान वर्सेस मोरिया 11. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, चूक झाली आहे जतीन पाटील कडून. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. यावेळी देखील कॅच ड्रॉप होतीये. एक धाव मात्र जरूर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद होत असताना शेवटच्या बॉलवर 51 धावा दाखल करायला लागलेत आणि 52 धावांचं टार्गेट उभं केलंय
बॅटिंग करत असताना मोरिया 11 टीमने आणि आता या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम कडून. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया शिवार्थी फायटर्स वर्सेस नक्ष वॉरियर्स टीम. चला प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये विजय जॉईन होतील. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. आमच्यापर्यंत शिवार्थी फायटर या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर टीम नक्ष वॉरियर्स या टीमचा कॅप्टन जर उपस्थित नसेल तर उपस्थित टीम कॅप्टनला टॉस विन या ठिकाणी दिला जाईल. अक्षय त्वरित या. जे अध्यक्ष आहेत रामनवमी उत्सव मंडळ बेलापूरचे विद्यमान अध्यक्ष आहेत निलेश दादा. तर चला गोळे साहेब आपण या. चला बॅट्समन पाठवा प्लीज मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम. तर टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे शिवार्थी फायटर आणि एकीकडे नक्ष वॉरियर्स. या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. कॉल आहे बीपीएल आणि टॉस जिंकलाय. आतापर्यंत तिसरा टॉस तुम्ही जिंकलाय. दुसरा दोन टॉस तुम्ही आतापर्यंत जिंकलेत आणि दोन मॅचेस देखील तुम्ही जिंकल्यात. टॉस जिंकून या तिसऱ्या मॅच मध्ये निर्णय काय असेल? आम्ही शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मॅच मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील की नाही? एक चेंजेस करणार आहोत आम्ही. दोन मॅच मध्ये देखील भरपूर चांगला अनुभव तुम्हाला आलाय, परंतु एकंदरीत या स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोलाल? कारण एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालाय. प्रत्येक युवा खेळाडूसाठी काय संदेश द्याल? खरंच स्पर्धा खूप चांगली आहे. हा प्लॅटफॉर्म भेटणं म्हणजे खूप कठीण आहे. हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला कुंदन म्हात्रे यांचा आम्ही आभारी आहोत. यंग पोरांना चान्स भेटतोय अजून. येस, थँक्यू. टॉस जिंकलाय टीम शिवार्थी फायटर या टीमने.
थँक्यू व्हेरी मच राहुल शिरसाट. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 51 धावांचं 52 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना जतीन पाटील आणि वरुण. पहिलाच बॉल ऑफ केलाय. जतीन पाटीलच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. वन बाउन्स सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जतीन पाटील ज्याच्याकडे क्षमता आहे, एबिलिटी आहे, या मॅच मध्ये खेळत असताना आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय जतीन पाटीलच्या बॅट मधून. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. 52 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमजी सिंग गोलंदाजीसाठी आलाय. अष्टपैलू खेळाडू आहे. निनाद पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम. यावेळी देखील तर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. यावेळेस यशांचा वेध इनटू द ब्लॉक होल. फलंदाज बाद होत असताना जतीन पाटीलच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमला. जतीन पाटील बॅक टू द डगआउट. बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर विकेटची प्राप्ती घेत असताना ओमजी सिंग. 2 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना मिस्टर आतिश पाटील, ज्याची आतिशी खेळी आणि अनेक वेळा पाहिले. नावाप्रमाणे अगदी आतिश पाटीलने दमदार खेळ केलाय. बेलापूर नगरीसाठी सध्याच्या घडीला जर वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर या बेलापूर नगरीचा आणि घातक फलंदाज जर मांडला जाईल तर आतिश पाटीलकडे पाहिलं जातं. क्षमता आहे, एबिलिटी आहे, पण या मॅच मध्ये गरज आहे धावा करण्याची. त्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल. आणि आतिश पाटीलचा नॅचरल खेळ हा अटॅक आहे. हा अटॅकचा वापर करतोय आणि गोलंदाजांवर प्रेशर आणण्याचं काम करतोय. आता बघूया गोलंदाज हवी होईल की फलंदाज त्याकडे पाहिलं जाईल. पुढचा बॉल. पहिलाच बॉल ऑफ केलाय. आतिश पाटील नाव आहे, त्या नावाचंच आतिशबाजी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर फेकून दिला. इट्स आउट ऑफ द 40+ बेलापूर मैदान. सीमारेषा पार. षटकार. बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 11. खोलवर टपाचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वापसी केली ओमजी सिंगने.
आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक आहे. इथे प्लेन मिस डॉट बॉलची सांगता होतीये. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. हार्डलाईन बॉलवर पडल्यानंतर अगदी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर अगदी भन्नाट वेग धारण केलं आणि थेट जातो यष्ट्यांच्या मागे विकेट कीपरकडे. पाटा विकेट आहे. अगदी खेळपट्टी जर पाहिली तर कोणीही प्रेमात पडेल या खेळपट्टीवरच्या. आतिश पाटील, मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे आतिश पाटीलच्या बॅट मधून येतोय. अखेरच्या बॉलवर प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 लॉस ऑफ 17. 17 धावा, 1 गडी बाद. आतिश पाटीलची दमदार आतिशी खेळ पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 17. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत. आतिश पाटील ज्यासाठी ओळखला जातोय, भरपूर चांगलं क्रिकेट तो खेळला बेलापूर नगरीसाठी. वन ऑफ द व्हेरी डेंजरस प्लेयर. गोलंदाजी ट्रॅकवर विनायक झेंडे येतोय. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. स्ट्रायकिंगवर फलंदाज पाहायला मिळतोय वरुण. येथे डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सैन्य टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. 18 या आकड्यावर. एक एक बॉल, एक एक धाव फार महत्वाची आहे. अतिशय रंगतदार स्पर्धा. BPL चा थरा तुम्ही अनुभवताय. मोरिया 11 टीम साठी हा सामना फार महत्वाचा आहे. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमने एक सामना जिंकलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लगत सीमारेषी पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय यस मॅक्सिमम. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. लाजबाब क्रॅकिंग BPL षटकार. हे गरजेचं असतं. सिच्युएशन कसली असो त्यामध्ये खंबीर राहणं गरजेचं आहे. जेवढ्या अवघड गोष्टी तुम्ही कराल ना तेवढं सोप्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. यावेळी देखील इनसाइड आउट खेळला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले का? अगदी एकच धाव मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25-25. आता 16 बॉल 27 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. संधी आहे. संधीचं सोनं कोण करेल? आतिश पाटील जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच मोरिया 11 टीम मॅच मध्ये वापसी करेल. जर आतिश पाटील राहिला तर नक्कीच हा सामना लवकर संपेल. विनायक झेंडे पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. आणखीन एक धमाका लागवला जातोय. आतिश पाटीलच थांबणार नाही. त्याच्या बॅटिंगचा तेवर नाही, आज फ्लेवर बघायला मिळतोय. आतिश पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग BPL चौकार. BPL मध्ये काय पाहिजे? आतिश पाटीलची बॅटिंग आणि प्रीत बंद्रेचं संगीत हे मिलाफ पाहायला मिळते. आणखीन एक धमाका. आणखी एक लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. अफलातून स्ट्रोक. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच बनवली आहे आतिश पाटील ने. वाटा एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. सुपर डुपर परफॉर्मन्स. विनायक झेंडेच्या अगेन्स्ट चढवला हल्ला. शॉट ऑन जॅक केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि 17 धावांची आवश्यकता. सुपर बॅटिंग, काय बॅटिंग सुरू आहे. आतिश पाटील अतिशय खेळ करत असताना वैयक्तिक 22 आकड्यावर खेळतोय. 6 बॉलचा सामना करत असताना 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 35-35. 14 बॉल 17 धावांची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. ऑन साइडला ताकदवन फटका लगवला जातोय. सिंगलवर समाधान म्हणावं लागेल. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 36. 13 बॉल 16 धावा, 16 धावा 13 चेंडू. सुपर मॅच. इथे अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मात्र मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा. मॅच अगदी अवाक्यामध्ये आहे आणि मच्छिंद्र राणा प्रतिष्ठान टीम अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पण क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. म्हणूनच क्रिकेटमध्ये भाष्य करणं अगदी मूर्खपणाचा ठरतोय. ही मॅच अजूनही ऑन आहे. जर विकेट प्राप्त झाली, डॉट बॉल आले तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होऊ शकते. आणि ह्या मॅच मध्ये जर अतिश राहिला तर नक्कीच हा सामना लवकर संपेल. हा क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवताय. BPL चा थरार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मधून आपण DJ मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. प्रीत बंद्रेचा आज संगीतमय रजनी पाहायला मिळते. BPL चा थरार. बेलापूर गावाच्या क्रिकेटचा घमासान. बेलापूर गावाच्या क्रिकेटची कक्षा रुंदावणारी स्पर्धा BPL. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला राहुल पवार. पहिलाच बॉल अको टप्प्याचा. हुक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा रेषे पलीकडे. वरुणच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग चौकार. लाजवाब खेळ सुरू आहे. 52 धावांचा टार्गेट जरी असलं तरी देखील आपण हा टार्गेट अगदी सोपा होतोय. मागच्या काही मॅच मध्ये चेस करताना असा दमछाक झाली, पण या मॅच मध्ये दर्जेदार खेळ केला. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचं. स्क्वेअर कट केला जाते. गॅप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतील. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण केली जाते आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल. 2 धावा मिळतील. आता इक्वेशन जाऊन पोहोचते. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 9 धावा. 9 धावा 10 चेंडू. मोरिया 11 टीम आता बॅकफुटला जाते. अको टप्प्याचा बॉल ला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. ओमजीच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. वरुणच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. बेलापूर प्रीमियर लीगचा घमासान. आता 9 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. विकास बंद्रे वन ऑफ द एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना 9 बॉल 9 धावांची आवश्यकता. इथे देखील ऑन साइड ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये.
पहिली धाव वेगाने पूर्ण करत असताना एका धावावर समाधान मानावं लागेल. आता 8 मध्ये 8 करायचे आहेत. आतिश पाटील आतिशची खेळी करत असताना या मॅच मध्ये कॅप्टन नॉक पाहायला मिळाला आतिश पाटीलच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता तर देखील सामना जिंकला होता, पण ह्या मॅच मध्ये अगदी मॅचर इनिंग, सुपर बॅटिंग. आखो टप्प्याचा बॉल, अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. आतिश पाटील अगदी रात्री झोपेत सुद्धा अशा बॉलवर तुम्हाला सीमारेषे पलीकडे पाठवेल आणि हा पाठवलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. प्रीमियर लीगचे सर्वच आयोजकांचे मी आभार मानतोय आणि खास करून कुंदनदादा म्हात्रे असतील, रोहित पाटील असतील, मिथुनदादा पाटील असतील, संपूर्ण बेलापूर नगरीने सलग 3ऱ्यांदा मला इन्व्हाइट केलं या स्पर्धेच्या निमित्तानं. खऱ्या अर्थानं मी कमेंट केली होती की 3 दिवस या स्पर्धेसाठी अवेलेबल राहीन, पण काही स्पर्धा तिकडे देखील जाणं गरजेचं आहे आणि शेवटच्या म्हणजेच रविवारच्या दिवशी माझी घरची स्पर्धा, त्यामुळेच या स्पर्धेसाठी फक्त 1 रजनीसाठी मी येऊ शकलो, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण या स्पर्धेमध्ये येत असताना जे प्रेम, जे काही बेलापूर नगरीने अगदी विश्वास दाखवला त्याबद्दल सगळ्यांचेच मी आभार मानतोय. मी सदैव बेलापूर नगरीचा ऋणी असेन. आणि 1 हँडेड कॅच खूप चांगला पकडला जातोय बबनच्या माध्यमातून आणि फलंदाज आतिश पाटीलच्या खेळीचा इथे अंत होतोय. सगळ्यांचेच आभार मानतोय बेलापूर नगरीचं, सगळ्या टीम मेंबर्स, आयोजक कमिटीचं आणि आमचे कॉमेंट्री सगळेच राहुल शिरसाट असतील किंवा विजय म्हात्रे असतील, आमचे स्कोरर रोनक तांडेल असेल, GTCची संपूर्ण टीम, आमचे DJ मास्टर राहुल कोळी यांचा देखील आभार मानतो. या सगळ्याच मंडळीने भरपूर सहकार्य केलं आणि आज या पहिल्या रजनीमध्ये समालोचन करत असताना फार एन्जॉय केलं. बेलापूर प्रीमियर लीग मधून माझा प्रवास या मॅच पुरता, त्यामुळेच मी आपली सगळ्यांची श्रद्धा घेणार आहे. आणि 2 धावाची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सगळे आमचे तिन्ही अंपायर, कोळी सर असेल, शशी मेहर, दत्ता मेहर सर असतील, या सगळ्यांनीच भरपूर चांगलं काम केलंय. आणि या स्पर्धेसाठी जे जे प्रमुख घटक आहेत या सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. आणि 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बबन आलाय, त्यांनी शेवटच्या बॉलवर झेल पकडला होता. तेच बबन पुन्हा एकदा पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालात बाळासाहेब मोरे. दोन धावांची आवश्यकता. बॉल अगदी ऑफस्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा, स्कोर झाला लेवल. आता 1 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातं आणि हा सामना मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमने आपल्या नावी केलाय. सलग 2रा विजय संपादन करतोय. वेल प्लेड मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान आणि हार्ड लक मोरिया 11 टीम. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट, कप्तान चला सीनादान मिस्टर आतिश पाटील ठरलाय या मॅच